नांदेड जिल्ह्यात पावसाचं थैमान सुरूच आहे। आपण सध्या आहोत गोदावरी नदी पात्राच्या जवळ आणि आपण पाहू शकतो की नांदेड शहरातून वाहणारी ही गोदावरी नदी आहे आणि गोदावरी नदीने आता सध्या धोक्याची पातळी ओलांडताना दिसत आहे। काल रात्री वसरणी भागातून काही कुटुंबांना रेस्क्यू करण्यात आलं होतं। त्यांच्या घरात पाणी शिरल्याने महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी हे रेस्क्यू ऑपरेशन राबवलं होतं आणि एकंदरीत पाहिलं तर आता हा गोदावरी नदीचं पात्र संपूर्ण जे तुडुंब वाहताना दिसत आहे। नावघाटचा हा पूल आहे। नावघाटच्या पुलावरून मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी वाहत आहे, त्यामुळे हा पूल रहदारीसाठी बंद करण्यात आलेला आहे। बीड, परभणी या जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने गोदावरी नदी पात्रात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। विष्णुपुरी धरणाचे 14 दरवाजे उघडण्यात आले असून या 14 दरवाजाच्या माध्यमातून जवळपास 1.5 लाख क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग जे आहे ते गोदावरी नदी पात्रात सुरू आहे। मागील महिनाभरापासून नांदेड जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे आणि या पावसामुळे अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। जवळपास 7,28,000 हेक्टरवर पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि पावसाचं जे धुमाकूळ आहे ते अद्याप देखील सुरूच असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढलेली आहे। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, नावघाट पूल, नांदेड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।